शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी 18 ऑगस्ट 2024 रोजी सारंग बिल्डिंग लोअर परळ मुंबई येथे 10वी व 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद प्रल्हाद चंदनशिवे, ICP अधिकारी समाजसेवक रामजित गुप्ता, अध्यक्ष वैद्यकीय मदत कक्ष किशोर कदम, माजी नगरसेविका वत्सला जाधव, या कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक अध्यक्ष सागर गावडे यांची उपस्थिती होती। यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वह्यांचे वाटप करण्यात आले। तसेच ICP अधिकारी व समाजसेवक रामजित गुप्ता यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन देखील देण्यात आले। मी रामजित महादेव गुप्ता, अँटी पॉलिसीचा मुख्य तपासी अधिकारी आहे। माझी नियुक्ती सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे। पूर्ण भारतभर मी जे अनलिगल कामं होतात त्याच्यावर अंकुश ठेवायचं काम करतो। आज मला इथे सारंग सेवा मंडळ यांनी बोलवून खरंच मला खूप मोठं स्थान दिलेलं आहे। आणि आमचे प्रेरणा सर के सर म्हणजे केव्हा आणि कधी आवाज द्या सर अवेलेबल असतात। आणि रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा आहे, त्यांनी ते प्रणित घेऊन पुढे चाललेले आहे। आणि आज सागर दादा खरंच तुमचं कार्य आता त्यांनी सांगितलं सागरासारखं अथांग आहे। मी एवढं सांगेल का तुमच्या कार्याला कधी कुठे काय रुकावट आली त्याच्यासाठी मी सर सदैव तुमच्यासोबत आहे। आणि मी तुम्हाला मुलांना एकच सांगतो की आज तुमच्यासारखा मी पण होतो, मी तिथे बसायचो आणि माझे सर किंवा मी कुठल्या कार्यक्रमाला इथे बसायचं, माझी इच्छा व्हायची का मी पण आज कुठेतरी बसेन म्हणून। तर प्लीज मी तुम्हाला एवढं सांगतो की तुमच्यासोबत सागर दादासारखी लोक आहेत आणि पुढे जावा, चांगला अभ्यास करा। आणि मी इथे ज्यांचे पालक उपस्थित आहेत, मी पालकांना एवढं सांगेल का तुम्ही जे मुलांना पॉकेट मनी देता तर त्यांनी तो पैसा कुठे खर्च केला हा हिशोब तुम्ही घ्या, नक्की घ्या। एवढी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। कारण का आजचं जग मुलं बाहेर जातात, काय करतात काय नाही करत। इथे मला तर दिसतात मुलीच आहेत जास्त करून, मुलं पण असतात, पण तुम्ही तो खर्च तुम्ही मागितला तुमची मुलं शेवटी चांगल्या पदावर जातील एवढीच मी रिक्वेस्ट करतो। आणि केके सर परत तुम्हाला एकदा धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।